ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवे. लावून घे, लावून दे. भवरोगायसे जाय अनिक काय क्षुल्लके, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवे. तुका म्हणे नोहे बाधा अनिक कदा भूतांची, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करे संतांच्या, वार करे संता, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे. ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नसेवे. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगातून महाराज मानवी जीवनातील दुःख पीडा ही वजा होण्यासाठी भगवन नामाचा आणि हा ब्रह्मरसाचा काढा घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वानुभव महाराज या ठिकाणी सांगतात की जन्म मृत्यू आदी भवदुःख घालवण्याचं सामर्थ्य या ब्रह्मरसाच्या काढ्यामध्ये आहे. मग अनेक क्षुल्लक दुःख का बरं बरी होणार नाहीत. आणि भौतिक दुःख जीवाला अनेक प्रकारे त्याला सामोरं जावं लागतं. या सर्व आदिदैविक आदी भौतिक आदी करून सर्व दुःखांचा परिहार देखील या ब्रह्मरसाच्या काढ्यानं होतो. तुका म्हणे नो हे बाधा अनिक कदा भूतांची विठाला. अभंगातील 4ही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. ज्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतोय. निमित्त सर्वांना ज्ञात आहे. आपल्या माळेवाडी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तिमत्व, देव धर्म परमार्थामध्ये अत्यंत आवड असलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी अंबादास धोंडीराम पाटील हार्दे, ज्यांना सर्वजण प्रेमानं आपुलकीनं नाना असंच म्हणायचे. वैकुंठवासी अंबादास नानांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध. या परिवारातील त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री रावसाहेब अंबादास पाटील हार्दे, त्याचप्रमाणे धाकटे श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज हार्दे, त्याचप्रमाणे नानांच्या 4ही कन्या जावई
हरदे पाटील परिवाराचे सर्वच पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक, विशेष करून माळेवाडी, वरखेडकर, सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज यांची वारकरी संप्रदायामध्ये उत्कृष्ट सेवा असल्यामुळे वैकुंठवासी पूजनीय सद्गुरू बन्सी महाराज तांबे यांच्याही सेवेमध्ये, ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सेवेमध्ये, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्याही सेवेमध्ये कृष्णा महाराजांचं, त्यांच्या परिवाराचं, आपल्या ह्या परिसराचं योगदान हे आहेच. विशेष करून वैकुंठवासी पूजनीय भागवतानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं हरदे महाराजांची पारमार्थिक वाटचाल सुरू झाली. त्यांच्या हातून मला वाटतं माळ घातलेली होती. या प्रसंगी हरदे महाराजांचे जे गुरु महाराज आहेत त्यांचाही उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या या भागाला ज्यांची विशेष कृपा, आशीर्वाद राहिले ते आपले सर्वांचे सद्गुरू पूजनीय ब्रह्मलीन दत्तगिरीजी महाराज उर्फ बाळकृष्ण बाबा यांचंही येणं जाणं या परिसरामध्ये सातत्यानं, वरखेड, माळेवाडी काय, खामगाव काय, सगळ्या ठिकाणी सातत्यानं राहिलं. तेव्हा अशा पद्धतीनं साधू संत महात्म्यांच्या कृपाप्रसादानं पुनीत असलेला हा परिसर आहे. देवधर्म परमार्थाची पिढ्यानपिढ्यांची परंपरा जपणार आहे आणि शिवाय गंगे काठी असल्यामुळे मला वाटतं किती पिढ्या परमार्थ चालू हे सांगता येत नाही. कारण हा परमार्थ विचार जो आहे तो खेड्यापाड्यामध्ये पोहोचायला वेळ लागला, पण जे तीर्थक्षेत्र होते आणि नदी किनारे होते, विशेष करून गोदावरी काठ, नर्मदेचा काठ, गंगेचा काठ, अशा ज्या काही पवित्र नद्या भारतात, महाराष्ट्रात आहे, या ठिकाणचा परमार्थ जो आहे तो हजारो वर्ष जुना आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. आपले परमपूज्य बाळकृष्ण बाबा नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये एक ओवी म्हणायचे, गोदा तटे निर्मळे, देवदेवींची राऊळे, संत महंत मेळे, दिवस जाय सुखाचा. अर्थात गोदावरी काठचा हा पवित्र पावन परिसर आहे. साधू संतांचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपल्या भागामध्ये परमार्थाचं जे वळण आहे ते अत्यंत चांगलं आहे. पैकी हरदे पाटील परिवार सुद्धा हा वारकरी संप्रदायाचा, साधू संतांच्या सेवेतला परिवार आहे आणि आदरणीय कृष्णा महाराज हे या परमार्थाला आणखी पुढे घेऊन, मला त्यांच्या परमार्थाविषयी आपुलकी यासाठी विशेष वाटते की कृष्णा महाराज हरदे हे परमार्थ फक्त सांगण्यापुरता करत नाही, ते जगण्यासाठीही परमार्थ करतात, व्यक्तिगत स्वतःही साधना करतात. आणि म्हणून या वर्षभरामध्ये सुद्धा मला वाटतं त्यांनी सातत्यानं पारायणं केली. बरोबर आहे ना? पारायण सेवा त्यांची सातत्यानं चालू होती आणि त्या पारायणांची सुद्धा सांगता या निमित्तानं आज होणार आहे. तेव्हा अशा या परिवारातील त्यांच्या वडिलांना, पूजनीय वैकुंठवासी अंबादास धोंडीराम पाटील हरदे नाना यांना कीर्तनाच्या, भजनाच्या रूपानं आपण सर्वजण ही आदरांजली, श्रद्धांजली वाहतोय. आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माळेवाडी ग्रामस्थ आणि हरदे पाटील परिवार, कृष्णा महाराज, आपल्या सर्वांच्या प्रेमानं मोठ्या संख्येने सगळे टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव होता आणि कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी वर्षश्राद्ध खूप आहे. मी या 4 महिन्यामध्ये जेवढी कीर्तनं केली इतके टाळकरी कुठेही पाहिले नाही. इतके टाळकरी. त्याचं कारण असं, एका गावात जर कीर्तनाला गेलं तर तिथे 4-4 कार्यक्रम असायचे, 2-2 कार्यक्रम, 4-4 कार्यक्रम एका दिवशी. आता उमरे ब्राह्मणीला 2-4 दिवसापूर्वी गेलो तर 5 कार्यक्रम होते गावात एका दिवशी. मला सांगा, भजनी मंडळांनी जायचं कुठं? टाळ पखवाज वाटून घ्यायचे कसे? महाराजांच्या अडचणी राहिलेल्या नाही, पण टाळकऱ्यांची अडचण आहे ना.
मी एका कीर्तनामध्ये बोलून गेलो अंबाऊ महाराज की अजून एक 5 वर्षानं असे दिवस येणार आहेत, 5 ते 10 वर्षामध्ये, की लोकांना टाळकऱ्यांची तारीख घ्यावी लागेल. महाराज बळच म्हणेल की माझी तारीख घ्या. लोक म्हणतील थांबा, तुम्ही थांबा, तुमच्यासारखे कुठेही मिळतील, आम्हाला हे टाळकरी पहिले पाहू द्या. महाराज बळच म्हणले अहो माझी घ्या ना. नाही तुम्ही थांबा, अहो गप बसा, तुम्ही कुठेही मिळेल, तुमच्यासारख्या कीर्तनकारांना ऊत आलाय, पण आम्हाला हे टाळकरी पाहू द्या. अशी वेळ 10 वर्षानं येऊ शकते. विठाला विठाला म्हणून याचा विचार गावोगावी अनेक मंडळी करतायत. आपल्या भागात हे परम भाग्य आहे. ही संत महात्म्यांची, आपल्या या साधू संतांची कृपा आहे की त्यांच्या कृपा प्रसादामुळे गावोगावी भजनी मंडळ चांगलं आहे, तरुण पिढीमध्येही घडतंय. पण ते अधिकाधिक आपल्याला घडवण्याचा प्रयत्न सगळ्यांना मिळून करत राहावा लागेल. तेव्हा आज सर्व गावोगावचे, आपल्या नेवासा तालुक्यातून असेल, बाहेर तालुक्यातून असेल, अनेक मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले भजनी मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ मिस्त्री, हरिभक्तीपरायण कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याचा नावलौकिक आता महाराष्ट्रभर पोहोचवणारे आपले सर्वांचे स्नेही राम महाराज बोचरे, हरिभक्तीपरायण कीर्तन आणि गायन दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या भागाचा नावलौकिक सर्वत्र पोहोचवणारे आमचे स्नेही लक्ष्मणजी महाराज नांगरे, आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी, या बाजूला महाराजांचे व्याही आणि आपले सर्वांचे स्नेही आदरणीय कर्डिले पाटील, अर्थात आदरणीय बापू, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे स्नेही. आणि या परमार्थ सेवेमध्ये आपल्या या भागात अशी अनेक गावं आहे की ज्या मंडळींच्या योगदानानं ती पारायणं, ते सप्ताह सातत्यानं टिकले. त्यामध्ये रामभाऊ महाराजांचं, पवार महाराजांचं योगदान हे फार मोठं या भागाला आहे. मला वाटतं जसं इकडे आपले रामनाथ महाराज तरवडीकर, त्यांचं एक योगदान आहे जुन्या पिढीला. आम्ही येण्याच्या अगोदर मला आठवतं की 20-25 वर्ष आम्ही या भागामध्ये सेवा करतोय, पण त्या काळामध्ये कीर्तनकार नव्हते, गायक वादक नव्हते, फार कमी होते. आणि त्याही अगोदरच्या काळात तर फार कमी होते. ही सगळी जुनी मंडळी होती की या मंडळीने सप्ताह सुरू केलेले. मला असं वाटतं कोणत्याही गावात सप्ताहाला जात असताना तिथं गेलेली जी महाराज मंडळी असतात त्यांनी हा मागचा इतिहास ध्यानात ठेवून त्यांचा गौरव करून मग पुढे सेवा सुरू करायला पाहिजे. विठाला गावोगावी ही सगळी मंडळी त्यावेळेला सप्ताहाला असायची. नंतरच्या काळामध्ये मग शिवाजी महाराज देशमुख असतील, साहेबरावजी महाराज कांगुणे असतील, ही मंडळी आळंदीवरून आली, त्यांची सेवा प्रभावाने या भागामध्ये सुरू झाली. नंतरच्या काळामध्ये राजू महाराज आसने असतील, शिवाजी महाराज बिरदवडे असतील, ही सगळी मंडळी त्या सेवेमध्ये सहभागी झाली. आणि आता पुढच्या पिढीमध्ये आमचे भास्कर महाराज काय, कृष्णा महाराज काय, ही सगळी मला वाटतं ही एक एक अशी पिढी पुढे जाते आहे. परंतु या सगळ्या सेवा ज्या मंडळींनी खऱ्या अर्थानं सुरू केल्या त्या सर्वांविषयी कृतज्ञ राहणं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अशा भावनेनं या मायबाप संतांनी सुरू केलेलं हे सत्कार्य आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून माळेवाडीतील सर्व प्रमुख ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमच्या समवेत आलेले आमचे परमार्थ स्नेही आदरणीय ननवरे सर, दुसरे आमचे स्नेही आदरणीय आपल्या भागाचेच असलेले काळेसाहेब असतील, हार्दे भाऊसाहेब असतील, आमचे मुरुमकर साहेब असतील, आपल्या गावचे प्रमुख मंडळी आदरणीय बंडू पाटील असतील, श्रीरंग पाटील असतील, शिरूभाऊ असतील, अशोकराव असतील, उंदरे पाटील असतील, आदरणीय सरजे भाऊ आणि या भागातले सर्व प्रमुख मार्गदर्शक मंडळी, आवर्जून आलेल्या पाहुणे मंडळींमध्ये डोकणे गुरुजी, आगळे साहेब यासारखे सर्व पाहुणे मंडळी असतील, आपण सर्वजण, आमचे आदरणीय मते पाटील यासारखी अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, हा अभंग आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. कारण मानवी जीवन म्हटलं की
अनेक प्रकारचे दुःख प्रतिकूलता याचा सामना करत हे जीवन जगावं लागतं. समर्थ रामदास स्वामींनी एक प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न फार विचार करण्यासारखा आहे. समर्थ असं म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे, मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. सांगण्याचा भाव इतका आहे की मला पूर्ण सुख मिळालं आयुष्यामध्ये असं म्हणणारा जगाच्या पाठीवर अजून कुणी माणूस भेटलेला नाही. याचा अर्थ साधू असो, संत असो, देव असो किंवा जीव असो, प्रत्येकाला प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मनासारखं सगळं घडत नाही. आता रामनवमी होऊन गेली. रामप्रभूचं चरित्र आपण त्या काळामध्ये सर्वांनी कीर्तनातून कथेतून श्रवण केलं. खरं तर राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झालेली आहे. अयोध्या भव्य सजलेली आहे. ऋषी मुनी, साधू संत, राजे महाराजे आणि देवलोक सुद्धा त्या राज्याभिषेकाला उपस्थित झालेले आहेत. एवढा आनंद सोहळा. आणि दुसऱ्या दिवशी फक्त राज्याभिषेक होणार. त्याच्या पूर्वसंध्येला एक मंथरा आहे आणि ती कैकेयीला फक्त काहीतरी सांगते. मला असं वाटतं दुःखाची जी काही निमित्त असतात ना, ती फार छोट्या स्वरूपात असतात, पण दुःखाचे परिणाम हे मोठ्या स्वरूपात दिसतात. निमित्त छोटा आहे. निमित्त काय होतं? मंथरेनं कैकेयीचे कान भरवले. पण कान भरवणे ही गोष्ट इतकी वाटते तितकी सोपी नाही. मोठमोठे राज्य देखील उलथे पालथे झाले आणि मोठमोठ्या परिवारांना सुद्धा दुःखाचा सामना करावा लागला. चुकीचं ऐकलं म्हणून, चुकीच्यांच्या संगतीत बसले म्हणून. विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायचं कुणाचं? तर संतांचं ऐकावं, भगवंताचं ऐकावं. गीतेमध्ये भगवान मार्गदर्शन करतायत म्हणून भगवंताचं ऐकावं. अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा समजावून सांगतायत. अर्जुनाच्या निमित्तानं आमच्याही जीवनाला काही लाभ व्हावा म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतायत. आणि म्हणून ऐकावं देवाचं, ऐकावं संतांचं. जीवातही जे कुणी हिताचं सांगतील त्याविषयी जरूर ऐकावं, परंतु जे चुकीचं सांगतील अशा गोष्टी ऐकू नये. आणि म्हणून मंथरेनं युक्तिप्रयुक्तीनं आपलं काम केलं. कैकेयी स्वतः सुरुवातीला मान्य करत नव्हती, पण नंतर वारंवार सांगितल्यामुळं कैकेयीलाही पटलं. हरिभक्तीपरायण नामदेव तात्या कंक आणि शेषराव तात्या जगताप हेही आले. धन्यवाद. विठाला मला वाटतं आजचं हे पुण्यस्मरण म्हणजे फक्त वर्षश्राद्ध नाही, फक्त पुण्यस्मरण नाही, हा एक दिवसीय सप्ताह आहे. हा सप्ताह हा एक यज्ञच आहे, हा एक सप्ताह आहे. अशा स्वरूपाची भावना आहे. मानसशास्त्र असं आहे, एखादी खोटी किंवा अयोग्य गोष्ट पण वारंवार सांगितली की ती खरी वाटते. मुद्दा परत ध्यानात घ्या. मानसशास्त्र असं म्हणतंय, एखादी खोटी गोष्ट किंवा अयोग्य गोष्ट, पण अयोग्य गोष्ट सुद्धा जर पुन्हा पुन्हा सांगितली तर ती योग्य वाटू लागते. कोरोनाच्या काळामध्ये सुरुवातीला काही डॉक्टर मंडळी आणि काही त्या विचाराची मंडळी असं म्हणायला लागले की मांसाहार केला की कोरोनातून बरा होतो. मग अशा विचाराची जी माणसं सुरुवातीला बोलायला लागले. आता काही काठावरचे माळकरी होते, ते अगोदर त्याने आपली मान हलवली. नाही नको, नुसती मान हलवली, बरं फार काही प्रतिकार नाही केलं, पण असं म्हणलं नको. आणि नंतर डॉक्टरनी जरा आणखी सांगितलं. मग व्यायाचा फोन आला, मग आमक्या पाहुण्याचा फोन आला, मग मावस भावाचा आला, मग चुलत भावाचा आला. आणि मग म्हणलं एवढे माणसं म्हणतायत ते काय खोटं असेल काय? एवढे माणसं ज्या आरती सांगतायत
आणि काठावरच्या माळकऱ्यांच्या माळा गेल्या. आता जे आहेत ते आहेतच, त्यांच्या बाबतीत काय बोलायचं कारण नाही. मनापासूनच जी या सेवेत आहे त्यांच्या माळेला कुठेही धक्का लागणार नाही. कारण नामदेवरायांचा विचार त्यांना माहिती आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीना. शपथ घेऊन सांगतो नामदेवराय म्हणले, देवा काही झालं चालेल, पण आम्ही तुझ्या चरणापासून आणि या तत्वापासून बाजूला जाणार नाही. विठाला विठाला मानसशास्त्र बरोबर आहे की अयोग्य गोष्ट आहे, पण पुन्हा पुन्हा सांगितली, अनेकांनी सांगितली, खरी वाटते. तसं खोटी गोष्ट आहे, पण पुन्हा पुन्हा सांगितली, खरी वाटते. म्हणजे एक जण मेंढरं चारता चारता ते एक मेंढरू जरा थोडंसं काय पायाला त्याच्या लागलं, म्हणून त्यानं ते मेंढरू खांद्यावर घेतलं आणि निघाला आपल्या पालावर जायला. बाकीच्यांना सांगितलं, तुम्ही मेंढरं चारा, हे मेंढरू आता जरा लंगडं झालंय, मी याला घेऊन जातो. निघाला तो. जात असताना जंगलामध्ये 2-4 चोर होते. ते म्हणले, गड्या एवढं मेंढरू जर चोरलं तर आपली चांगली मेजवानी होईल, पण ह्या माणसाबरोबर झटापट करायची म्हणजे माणूस जरा चांगलाच रगदार आहे, बलदंड आहे. मग चोर म्हणले, जाऊ द्या, शक्तीनं काम घेण्यापेक्षा युक्तीनं काम घेऊ. आणि मग असे थोड्या थोड्या अंतराने ते चोर उभे राहिले. पहिल्या चोराने त्या मेंढी घेऊन येणारा आपला तो शेतकरी माणूस, गोरगरीब माणूस, त्याला रामराम केला. राम 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 राम. अहो कुत्र कशाला खांद्यावर घेतलं? काय म्हणला तो? कुत्र कशाला खांद्यावर घेतलं? तो म्हणला, अहो महाशय, कुत्र नाहीये, हे मेंढरू आहे, नीट पहा म्हणे. तो म्हणला, बाबा तूच नीट पहा, तुला काहीतरी भुरळ पडलेली दिसते, तू कुत्र खांद्यावर घेऊन चाललाय ते. तो म्हणला, अजिबात मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. कुत्र मेंढरू आहे माझं ते. गेला पुढे. पुढे एक चोर उभा होता, त्याने रामराम घातला. अहो दादा, कुत्र खांद्यावर घेतलंय, तुम्ही चावाल तुम्हाला ते. हा म्हणला, पहिला बोलल्याला आपण ठीक आहे, त्याला म्हणलो की मेंढरू, पण हाही म्हणतो आपल्याच तर नजरेत काही फरक नाही झाला. त्यानं ते खाली घेतलं, तपासून पाहिलं, अरे हे तर मेंढरूच आहे. मग तोय म्हणतो कुत्रे आहे, हा म्हणतो कुत्रे, कसं काय आहे? अहो म्हणे मेंढरू आहे. नाही नाही कुत्र आहे. नाही मेंढरूच आहे म्हणे. पुन्हा घेतलं, खांद्यावर चालला पुढे. तिसरा एक जण उभा होता. तिसऱ्यानं सांगितलं, दादा कुत्र खांद्यावर घेऊन जाणं हे काही बरं शोभत नाही म्हणे. कुत्र्याला कोणी खांद्यावर घेते काय? आणि चावलं बिवलं तुम्हाला तर. याच्या लक्षात आलं, आपल्याच नजरेत काहीतरी दोष झालाय, काही भुरळ पडलेली आहे. मेंढरू राहिलं बाजूला ना आपण कुत्रच घेऊन आलो वाटतं, दिलं सोडून आणि गेला निघून. आता यांना आयतं मिळालं. सांगण्याचा मतितार्थ काय? खोटी गोष्ट होती, पण पुन्हा 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 बनवून सांगितली, पटवून सांगितली, आणि त्याचा परिणाम लोकांना ती खरी वाटायला लागली. तसं मंथरेनं पुन्हा पुन्हा कैकेयीला सांगितलं. शेवटी कैकेयीचं इतकं प्रेम रामावर होतं, पण ते प्रेमही कमी झालं. इतक्या जबाबदारीनं कैकेयी दशरथ राजाची राणी म्हणून काम पाहत होती, पण ती जबाबदारी विसरली. मी जर का चुकीचा निर्णय घेतला तर अयोध्येचं, या राज्याचं आणि या घराण्याचं काय होणार, याचाही विवेक हरपला. एकदा का स्वार्थ बळावला की माणसं कोणत्याच परिणामांचा विचार करत नाही. विठाला आणि मग रुसून बसली कैकेयी. राजा दशरथ येत आहेत, तिला विचारतायत, आणि शेवटी सांगते की पूर्वीची 2 वरदानं मला पाहिजे. 2 वरदानं कोणते? तर एक वरदान आहे, माझ्या भरताला राज्यगादी मिळाली पाहिजे, आणि दुसरं वरदान आहे, राम वनवासाला गेला पाहिजे, कारण तो जर इथे राहिला तर मग भरताला राज्यगादी धाकट्याला मिळेल कसं? राजा दशरथ हा माणसांना मदत करत होता, राजे लोकांना मदत करत होता, यात नवल नाही. राजा दशरथ हा इतका महान राजा आहे की देवलोकीच्या देवांना काही अडचण आली तर तो इथून जाऊन त्यांना मदत करत होता. हे राजा दशरथाच्या चरित्रातला भाग आहे. म्हणजे जो देवांनाही प्रसंगी मदत करू शकतो, इतका मोठा माणूस हा राजा दशरथ. पण कुटुंबाच्या कलहानं कोलमडला.
जगाच्या पाठीवर दुर्दैवानं काही वेळा अशा घटना घडल्या की ज्या मोठ्या माणसांना शत्रू पराभूत करू शकले नाही, पण त्यांचा पराभव त्यांच्या कुटुंबांनीच केला. विठाला विठाला कुटुंबातले जे कलह असतात, त्यातला जो नाजूक धागा असतो आणि त्यातले जे परिणाम असतात ते मोठे कठीण असतात. म्हणून खरं तर जबाबदारी आहे. कुटुंब व्यवस्था चालवत असताना एका कोणावर जबाबदारी नाही. पुरुषांवर आहे, महिलांवर आहे, वडीलधाऱ्यांवर आहे, तरुणांवर आहे, लहान थोरावर जबाबदारी. सगळ्यांनी जर का आपली जबाबदारी सांभाळून वागलं तर कुटुंबातला आनंद हा टिकून राहतो, कुटुंबातला मान सन्मान हा टिकून राहतो. आणि जर का एकानं समजूतदारपणा घ्यायचा पण दुसऱ्याने घ्यायचाच नाही, म्हणून राजा दशरथाच्या कुटुंबामध्ये हे घडलं. कौसल्या समजूतदारपणा घेते, सुमित्रा समजूतदारपणा घेते, राजा दशरथ समजूतदारपणा घेत आहेत. पण एक कैकई आहे की चुकीच्या गोष्टी ऐकल्यामुळे ती मात्र समजूतदारपणा तिने सोडून दिला. आणि म्हणून समजूतदारपणा सगळ्यात मोठा गुण आहे. लोक म्हणतात मोठं शिक्षण घेणं हा मोठा गुण आहे, कीर्तन करणं हा मोठा गुण आहे, कोणी म्हणतं गायन करणं मोठा गुण, कोणी म्हणतंय वादन करणं, कोणी म्हणतं चांगली शेती करणं, चांगला व्यापार करणं. मला इतक्या दिवसाच्या वाटचालीमध्ये एकच सारांश कळाला, तुमचा स्वभाव चांगला असणं आणि तुमच्या स्वभावात समजूतदारपणा असणं हाच सगळ्यात चांगला गुण आहे. याच्यापेक्षा मोठा गुण नाही, याच्यापेक्षा चांगला गुण नाही कोणता. कीर्तनकार होऊनही समजूतदारपणा नसेल तर सगळंच काही व्यर्थ ठरतं. मोठा व्यापारी होऊनही समजूतदारपणा नसेल तर मिळवलेले पैसे तो व्यापार व्यर्थ ठरतो. मोठ्या पदावर जाऊनही समजूतदारपणा नाही. आणि म्हणून आपण कुणी असा, परंतु आपल्याला सगळ्यांमध्ये राहायचंय, सगळ्यांसोबत चालायचंय. ही भूमिका माऊली ज्ञानोबारायांनी आम्हाला पसायदानामध्ये शिकवली. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सर्वांशी मिसळूनच वागावं लागेल. कारण आपण काही जंगलात राहणारे कुणी ऋषीमुनी तपस्वी नाही आहोत की आपण आपल्या मनाचा हेका चालू. मनाचा हेका हा जो एकांतात राहतो त्यानं चालवावा. पण ज्याला कुटुंबात, ज्याला समाजात आणि ज्याला समूहात राहायचंय त्याला हेकेखोरपणा चालत नाही. हेकेखोरपणाचे दुष्परिणाम वाईट होतात. विठाला विठाला कैकईचा हेकेखोरपणा नडला आणि सरते शेवटी रामाला वनवासाला जावं लागलं. आणि राजा दशरथाचा सुद्धा त्या वियोगानं मृत्यू झाला. आनंददायी असलेली अयोध्या पण तिचं रूपांतर दुःखामध्ये झालं. म्हणून मानवी जीवन घे करून घे एकदा. त्यात अरे सोपं काम आहे, त्याला ढिलं कर. एवढी कामं जर नाही आयुष्यात जमली तर पुढं काय जमायचं. ते ढिलं कर, तिथून मागचं ढिलं करते. हा, आणि ती नळी फिरवून त्याला पॅक करून घे. ज्याची कामं त्यांना जर नाही जमली ना तर काय उपयोग नाही भाऊ आयुष्यामध्ये. हा बस, आता नाही हालायचं ते काही झालं तर. विठाला विठाला जीवनामध्ये प्रतिकूलता कोणाला नाहीये या मुद्द्यावरून आपण बोलतो. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न पवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं अशी भावना तुमची, माझी आणि जगात कोणाचीच नाही. पण दुःख समोर येतात. दुःखातून राजे सुटले नाही, महाराजे सुटले नाही, लहान नाही, थोर नाही, साधू नाही, संत नाही. प्रत्येकाला या दुःखाचा आणि प्रतिकूलते. दुःख दोन प्रकारचे. एक इष्ट वियोगानं होणारं दुःख, दुसरं अनिष्ट संयोगानं होणारं दुःख. इष्ट म्हणजे जे आवडतंय, जे चांगलं आहे, जे प्रिय आहे, पण कधी ना कधी त्याचा वियोग होतो. आपल्याला शरीर आवडतं पण शरीराचा वियोग हा एक दिवस आहेच ना. हात पाय कान नाक डोळे एक दिवस थकवा येतोच ना.
मज नाही हात पाय डोळा पडली झाप कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोल नाक मुख गळू लागले लाळ आणि शेबूड श्वाना परी गती झाली अवघे करीते हाड म्हणजे एक एक दिवस हे इंद्रिय राजीनामा देतात, ते गलितगात्र होऊन जातात. अशा पद्धतीची अवस्था शरीराला, शरीरावर प्रेम आहे पण शरीरही प्रतिकूल होतं. बरं, ज्यांच्या मध्ये प्रेमानं वागलो तेही प्रतिकूल होतात. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानी ती लहान थोर देह. ही प्रतिकूलता पहा जीवनामध्ये. एक 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 गोष्ट जे जे इष्ट आहे ते ते आपल्यापासून दूर जात. शरीर गेलं, आपली मानसी हळूहळू. बरं, शरीर हे नुसतंच गलितगात्र नाही, एक दिवस असाही येतो हे शरीर सोडून आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, कहां से आया कहा जाना है, कहां से आया कहा जाना है, ये सुध राखो मन मोह, ये सुध राखो मन मोह, ये कखिन मोह सब ही जावे, ये कखिन सब ही जावे, अंधेरा पड़ेगा तन मोह, राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भव जल पार करे भव जल पार करे. राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भव जल पार करे भव जल पार वैकुंठवासी सुकाळे गुरुजींची चाल आहे. जुनी मंडळी आपल्याला माहिती आहे, देवगडला सुद्धा सुकाळे गुरुजी यायचे त्या काळामध्ये. जुन्या चाली आहे. कबीर महाराज म्हणतात, कहां से आया कहां जाना है, ये सुध राखो मनमो, एक खिनमो. खिनमो शब्द आहे म्हणजे क्षणात, त्याचा अर्थ असा होतो एक खिनमो सब ही जावे, अंधेरा पडेगा तनमो. या शरीरात नांदणारं जे चैतन्य आहे, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. हृदयस्थ असलेलं जे चैतन्य, जो परमात्मा, तो निघाला की शरीराची किंमत संपली. शरीर हे स्वतःच्या शक्तीनं चालत नाही, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. आता संतांनी सांगितलेलं सगळ्यांना पटतं असं नाही. एक जण म्हणला आम्हाला मान्य नाही तुकाराम महाराज, तुम्ही म्हणताय देखवी ऐकवी एक नारायण, पण आम्हाला असं वाटतंय चाले हे शरीर पायाची आहे सत्य. तुकाराम महाराज म्हणले, अरे बाबा, पण पायालाही चालवणारा कोणीतरी लागतो ना, पाय असले म्हणून शरीर चालतं, हे अर्धवट ज्ञान झालं. पायाला चालवणारी एक शक्ती आहे ना, आणि जर पायानं शरीर चालतं तर मग मृत्यूच्या दिवशी सुद्धा 4 जणांना त्रास कशाला, चालत जावं ना. पण पाय तोपर्यंतच चालतात जोपर्यंत इथे आत्मा आहे, अन्यथा पायही चालू शकत नाही. माऊलींनी फार छान म्हटलं, परमात्मा म्हणजे काय. मला वाटतं जगातल्या ज्या ज्या तत्ववेत्यांनी ईश्वराची व्याख्या केलेली आहे, त्या सर्व तत्ववेत्यांमध्ये या ठिकाणी माऊली हे सर्वश्रेष्ठ ठरतात. कारण कुणी म्हणालं ईश्वर सगुण आहे, कुणी म्हणालं निर्गुण आहे, कुणी म्हणालं या रूपात ईश्वर आहे, कुणी म्हणालं त्या रूपात ईश्वर आहे. पण माऊली म्हणतात, जो मनाचे मन, जो नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जो प्राणाचे प्राण, गतीचे चरण, क्रियेचे नि करते पण जयाचे नि विठाला विठाला
तत्वज्ञानाच्या दृष्टीवर जर हा विषय पाहिला तर हे सॉक्रेटिस, प्लेटो आणि इतर जे तत्ववेत्ते जगात झाले त्यापेक्षाही माऊली कितीतरी उंचीवर जातात. आणि आपल्या संतांनी या सर्व तत्ववेत्यांशी माऊलींची तुलनाही केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज यांची तुलना मला वाटतं वैकुंठवासी पूज्य मामासाहेबांनी एका पुस्तकामध्ये अशा तत्ववेत्यांशी केले. कारण पूज्य मामासाहेब दांडेकर मामा हे प्राचार्य होते. 1950 सालाच्या आसपास प्राचार्य म्हणून ते काम करत होते, म्हणजे आजपासून 70-80 वर्षापूर्वी. आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्राचार्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जोग महाराजांचे शिष्य आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा सुद्धा मोठी प्रभावानं करत होते. त्या काळामध्ये 2 महात्म्यांनी महाराष्ट्र हा ढवळून काढला. ग्रामीण महाराष्ट्राला, खेड्यापाड्यातल्या लोकांना भजनाला लावण्याचं काम बंकट स्वामी महाराजांनी केलं जोग महाराजांच्याच आशीर्वादाने. आणि सद्गुरू जोग महाराजांच्याच आशीर्वादाने शहरी वर्ग, शिकलेला वर्ग, बुद्धिप्रामाण्यवादी वर्ग याला बुद्धीला धक्का देऊन अध्यात्म आणि विज्ञान या दोहोंचाही प्रभाव त्याच्यावरती करून त्याला परमार्थात आणण्याचं काम पूज्य मामासाहेबांनी केलं. हे थोर काम महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला झालं. म्हणून ज्ञानदेव आणि प्लेटो नावाचं पुस्तक आहे मामासाहेबांचं. ज्ञानदेव आणि प्लेटो. प्लेटो नावाचा तत्वज्ञ झाला, पण त्यांनी जे काही संशोधनं मांडलेली आहे त्या अगोदर माऊलीने ती कशी मांडली, त्यानं ज्या ज्या काही जीवनविषयक व्याख्या मांडलेला आहे त्यापेक्षा माऊलींच्या व्याख्या कशा सरस आहे. तसं इथे देव म्हणजे काय, मनाचे मन, मनालाही चिंतन करण्याची जो शक्ती देतो तो देव आहे. नेत्राचे नयन, बुबुळ आहे म्हणून दिसतंय का त्या बुबुळामध्ये दृष्टी आहे म्हणून दिसतंय. बुबुळ तर न दिसणाऱ्या माणसालाही असतात. मग त्या बुबुळांच्याही मागे जी दृष्टी असते ती देव, ती म्हणजे देव आहे. नेत्राचे नयन, कानाचे कान, कोण आहे देव, जो कानाचाही कान आहे. आता कानाचा कान म्हणजे काय, कान तर वरून आहे पण काहींना ऐकू येत नाही. याचा अर्थ त्यातली जी श्रवण शक्ती आहे ती म्हणजे काय आहे, देव आहे. विठाला 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 सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की सगळ्या गोष्टींचा वियोग होतो. शक्ती एक दिवस जी आज आहे ती उद्या राहत नाही. संपत्तीचं तर विचारूच नका. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. वियोग, वियोगावर बोलतो. इष्ट वियोग एवढ्या मुद्द्यावर बोलतो. शरीर आज आहे ते उद्या प्रतिकूल होतं. संपत्ती आज आहे ती उद्या कमी जास्त नक्की होते. माणसाजवळ बुद्धी जी आज आहे ती उद्या राहीलच असं नाही. मला वाटतं वयोमान परत्वे बुद्ध्यांक सुद्धा कमी होत जातो. फार क्वचित माणसं अशी की शेवटपर्यंत ज्यांची बुद्धी तल्लक राहते. हे अनेक सज्जनांच्या आणि साधू महात्म्यांच्या बाबतीत दिसतं की बाकी बहुतांशी बुद्धी कमीच होत जाते. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, आपल्या संप्रदायामध्ये मात्र काही महात्मे असे झाले शेवटपर्यंत, काही म्हणण्यापेक्षा बहुतांशी महात्मे. आता आजही आपण सर्वात वयोवृद्ध पूज्य मारुती बाबा कुरेकर यांना भेटतो, पाहतो. तुकाराम बीजेच्या दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या जिल्ह्यातला एक मोठा पुरस्कार देण्यात आला आणि त्या दिवशी ते आमच्या आश्रमावरती लोणीला आले. ज्या ज्या वेळेला आपण भेटतो, बोलतो, अनेक वेळा भेटतो आपण, पण आपल्याला आश्चर्यच वाटतं की ते आल्याबरोबर मला म्हटले, आता तुमच्याकडे 2 वर्षापूर्वी जेवलो होतो, त्याच्यानंतर आजच येणं झालं. हे मी म्हटलं इतकं बारीक ध्यानात राहिलं बाबा तुमच्या. ते म्हणले मग आता ध्यानात राहायला काय अडचण आहे, आपलाच मठ आहे. बाबांचं बोलणं असं प्रेमाचं. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की सामान्य माणसाचं मात्र असं होतं, कंठो विरोधन विधो स्मरणम कुतस्ते, अशी अवस्था होऊन जाते. कंठही चालत नाही, आवाजही उटळत नाही आणि स्मरणम कुतस्ते, स्मरणही राहत नाही. अशी अवस्था सामान्य माणसाची. हळूहळू शरीर जातं, बुद्धी जाते, संपत्ती जाते. आणि म्हणून इष्ट वियोगाचं दुःख आहे. अनिष्ट संयोग म्हणजे जे आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी समोर येऊन उभ्या राहतात. रोग कुणाला आवडतो का? आता माऊलीच म्हणतायत, हा रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगविजे बळिया अदृष्टे जेने. रोग आवडत नाही पण होतोच.
अपमान आवडत नाही, कधीतरी सामना करावा लागतो. तोटा आवडत नाही, कधीतरी त्यालाही सामोरं जावं लागतं. आता दरवर्षी कांद्याचे काय सगळे सारखेच पैसे होतात का काळे साहेब? पण शहाणी माणसं आपल्यासारखी कधी त्या आले म्हणून उरळून जात नाही, नाही आले म्हणून कोलमडत नाहीत. त्यांना माहिती असतं हे चढ उतार येत राहतात. आपल्याला हे विषय नव्या पिढीसाठी खास करून सांगायचे असतात की ज्यांच्या जीवनाची आताशी सुरुवात झालेली आहे, ज्यांच्याकडे उत्साह भरपूर आहे पण अनुभवाची कमतरता निश्चित आहे. मला वाटतं प्रत्येकाने आपल्याकडे जी कमतरता आहे ती मान्य केली पाहिजे. जुन्या पिढीने एक मान्य केलं पाहिजे, आपल्याकडे अनुभव आहे पण आता शरीरात बळ राहिलेलं नाही. मग आपला फक्त अनुभव द्यावा आणि ज्याला बळ आहे त्याला म्हणावं तू कर, नाही का? ही जुन्या पिढीची जबाबदारी. आणि नव्या पिढीची जबाबदारी काय? आपल्याकडे बळ पुष्कळ आहे पण ते कसं वापरावं हे आपल्याला कळत. म्हणून जुन्यांजवळ बसावं, त्यांचे अनुभव घ्यावे, 4 गोष्टी त्यांच्याकडनं शिकाव्या. तरुण सागरजी महाराज होते जैन मुनी, ते म्हणायचे की वयस्कर माणसांच्या अंगावर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात पण त्या अशाच पडत नाहीत, त्या एकेका सुरकुतीमध्ये हजारो अनुभव साठवलेले असतात. आणि म्हणून महाभारतात तर असं म्हटलंय की ज्या समुदायात सभेत वृद्ध नाही ती सभाच नाही. विठाला विठाला कृष्णाचं चरित्र जेव्हा आपण वाचतो, ऐकतो आणि सांगतो ना, त्या गवळणींमध्ये सुद्धा एक तरी म्हातारी गवळण असायचीच. म्हणजे म्हातारी गवळण महत्वाचीच असते. आणि त्या असं घडलं की अभंग आहे पहा, चोरी झाली, सर्वांचे दही दूध खाऊन टाकण्यात आलं, माठ पालथे घालण्यात आले. आणि सगळे म्हणायला लागले कोणी चोरी केली असेल. ती म्हातारी गवळण म्हणाली तुम्हाला अनुभव नाही, मी सांगते ते ऐका. म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे, तयाविन नासी नव्हे दुसरी आयसी. ही त्याच्यासारखी नासाडी. म्हणून मला वाटतं कुटुंबात असो, संप्रदायात असो, व्यवसायात असो, समाजकारणात असो, धर्मकारणात असो, आपल्याला वडीलधाऱ्या माणसांचं मार्गदर्शन हे नेहमीच हिताचं ठरतं. विठाला तुकाराम महाराजांनी विचार केलाय की मानवाला हे नाना प्रकारचं जे दुःख आणि या दुःखाला सामोरं जावं लागतं, नाना प्रकारच्या पीडा आहे. मग जो अनुभव आपल्याला आला तो जगाला का सांगू नये? जसं शहाणी सुरती माणसं एखाद्या औषधानं आपल्याला बरं वाटलं तर ते दुसऱ्याला सांगतात. एखादं पीक आपल्याला या जे काही बियाणं आणलं त्या बियाण्यापासून आपल्याला जर चांगलं पीक मिळालं तर 4 पाहुण्यांना, 4 शेजाऱ्यांना माणूस सांगतो की नाही आम्हाला हे बियाणं चांगलं वाटलं. आपला अनुभव जर का सफल असेल तर तो निश्चित दुसऱ्याला सांगावा. या हेतूनं, या सद्भावनेनं जगद्गुरु तुकाराम महाराज आज सगळ्या जनतेसमोर येऊन सांगतायत की बाबांनो, आपल्याला जर जीवनामध्ये ही मानवी जीवनातील दुःख पीडा मिटवायची असेल, नाना प्रतिकूलतेपासून होणारे जे क्लेश आहे ते संपवायचे असतील, तर भगवन नामाचा जो ब्रह्मरस रूपी काढा आहे तो आपण घ्या. म्हणजे ज्यामुळे आपल्या जीवनातील पीडा संपून जातील. अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मरस घेई काढा, 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 ब्रह्मरस घेई काढा. तेने पिडा वारला, तेने पिडा वारला, पथ्य नाम विठोबा,
रस घेई काढा जेने पिडा वारेल. तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केलं, हा ब्रह्मरस घ्या. आता हा ब्रह्मरस म्हणजे काय आहे? जगामध्ये अनेक प्रकारच्या फळांचे रस माहिती आहे, खाण्यातले रस माहिती आहे. म्हणजे वेगवेगळ्या चवीमुळे त्या रसाला वेगळं नाव पडलेलं आहे. आणि म्हणून षडरस वाढिले भोजने. साधारणपणे खाण्यामध्ये 6 प्रकारचे रस आहे. जसं गोड आहे, कडू आहे, खारट आहे, तुरट आहे, तिखट आहे आणि आंबट आहे. असे मूळ 6 रस आहे खाण्यापिण्यातले. आणि कुणाला याच्यातला कोणता आवडतो? कुणाला जास्त खारट खायला आवडतं, कुणाला जास्त गोड खायला आवडतं. कालच मी एका महात्म्याचं ऐकत होतो, म्हणाले गोड जास्त खाल्लं तर लोभ वाढतो, जर तिखट जास्त खाल्लं तर क्रोध वाढतो, खारट जास्त खाल्लं तर काम वाढतो. अशा त्याही रसांमध्ये काही दोष आहे. विठाला विठाला. सोपं आपल्या संतांनी सांगितलं की युक्त आहार विहार, या सगळ्याचा समतोल असावा इतकंच. अति सर्वत्र वर्ज्य. काही प्रमाणात ते आपल्याला लागतं म्हणून ते घ्यावं देखील, पण कोणती एकच गोष्ट आवडते म्हणून त्याचा अतिरेक करू नये. गोड आवडतं म्हणून इतकं खाऊ नये की त्यातूनच पुन्हा रोग होईल. तिखट आवडतं म्हणून इतकंही खाऊ नये की मग मूळव्याध होऊन जागेवरच बसावं लागेल, असंही होऊ नये. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण आहे. आणि म्हणून षडरस आहे भोजनामध्ये. मग याच्यातला एखादा रस महाराज नाही का महत्वाचा? महाराज म्हणले षडरस हे खाण्यापिण्याच्या दृष्टीनं महत्वाचे असले तरी परमार्थामध्ये त्याला फार महत्व नाही. संत महात्मे म्हणाले, राम रसाची हे चवी आन रस रुचती केली. भगवन नामस्मरणाचा जो रस आम्ही अनुभवतोय त्या रसापुढे आम्हाला बाकीचे रस हे फारसे महत्वाचे वाटत नाही. आणि म्हणून तुकोबारायांकडे एकदा त्यांचे मेहुणे आले, आपल्याला माहिती आहे. आणि जिजाबाईंनी अडीअडचणीतून का होईना पण पूर्णावरणाचा स्वयंपाक चांगला केला, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, दोघांनाही जेवायला बसवलं. आणि पुंडलिक वरदा करून महाराजांनी सुरुवात केली. पाहुणे मात्र एक घास खायचे, जिजाबाईकडे बहिणीकडे पाहिजे, एक घास खायचे, मेहुण्याकडे पाहिजे. ते पुण्याचे पाहुणे आलेले गुळवे, त्यांना म्हटलं काय करावं आता, अडचणच झाली. आपले चाखत माखत कसे तरी 4-2 घास ते जेवले. तुकोबारायांनी मात्र छानपैकी पोटभर जेवण केलं. आता त्या जिजाबाईंना वाटलं माझा भाऊ लाजतो, त्यांनाही कळे ना अडचण काय. म्हणे भाऊ लाजू नको, तू जेव, पोटभर जेव. आणि तुझा मेहुणा तुझ्याकडे पाहिली याची अपेक्षा ठेवू नको, आमच्याकडेच पाहत नाही, तुझ्याकडे कधी पाहिली. हा, त्यांच्या काही नादी लागू नको म्हणे. ते तुकोबा आहेत, बायका पोराकडे ज्यांचं लक्ष नाही, मेहुणा कोण लागून गेला म्हणाले त्यांना. ती त्यांचं आपले जेवून घेतील, तू तुझा आपला जेवून घे, असं सगळं ते शास्त्र आहे म्हणे. आणि मग झालं, दोघांचं जेवण झालं. आणि त्याच्यानंतर आईसाहेब जिजाबाई स्वतः त्यांनी वाढून घेतलं, घरातलं आणखी काय असते. आणि जेवायला जेव्हा बसल्या आणि एक घास खाऊन पाहिला तर आमटीला मीठ नाही, भजे खाऊन पाहिले भज्याला मीठ नाही. आणि मग लक्षात आलं माझा भाऊ का जेवत नव्हता. आळणी झालंय ना सगळं. आणि मग जिजाबाई जरा रागावल्या तुकाराम महाराजांवरती. या महाराज, आमचे संजय महाराज निथळे हे सुद्धा आले, धन्यवाद. मी म्हटलं ना, आता या काळात खरं म्हणजे गावोगावी सध्या भजनी मिळत नाहीये आणि आपल्याला टाळ पुरत नाही, अशी परिस्थिती झाली. पण तुम्ही तयारी भरपूर केलेली आहे, त्यामुळे अडचण नाही. विठाला विठाला. आज इथे कीर्तनाला म्हणून कोणाला तरी उभं राहावं लागतं, म्हणून एक कीर्तनकार आहे उभा या कीर्तनाच्या गादीवर, बाकी भोवती सगळे कीर्तनकार आहे. वाजवायला कुणाला तरी बसवावं लागतं म्हणून 2 जण वाजवत आहेत, बाकी कितीतरी अजून जाणते आमचे, आता एकनाथ बाबासारखे आमच्या सगळेजण तयार आहे. गायनाला तितकीच मंडळी आहे, वादनाला तितकी मंडळी आहे. एक एकाहुनी बळी रे. मला असं वाटतं हे आदान प्रदान असतं प्रेमाचं. आपण पेरलं की मग ते उगवतं. विठाला हो. कृष्णा महाराज, तुम्ही ज्या वेळेला नातेवाईकांकडे असेल, वारकऱ्यांकडे असेल, भाविकांकडे असेल, देवस्थानांकडे असेल,
वेळ काढून तुम्ही नक्की सेवा त्या त्या ठिकाणी देता आणि त्याच्यामुळे इथे येत असताना प्रत्येकालाच हा कार्यक्रम आपला आहे, आपल्या घरचा आहे अशी भावना या ठिकाणी वाटते. मी आपल्याला तुकोबारायांचे चरित्र सांगत होतो. महाराजांचं जेवण झालेलं आहे, जिजाबाई जेवायला बसल्यात आणि जिजाबाईंनी सांगितलं, का हो माझा भाऊ का जेवला नाही ते मला आता कळत आहे, मीठच नाही म्हणे कशात, मी आपली गडबडीत विसरून गेले. मग तो पाहुणा होता, तुम्ही काय पाहुणे या घरात, तुम्हाला नाही कळत मीठ नाही ते. तुकाराम महाराजावर रागावल्या जिजाबाई. तुकाराम महाराज म्हणाले, आवले तू म्हणती ती खरं आहे, पाहुणा येतो मी घरचा घरधनी आहे, पण याच्यात मीठ नाही हे कळायला तर पाहिजे. काय खातो आम्ही कासया सांगा ते, काय खातो आम्ही कासया सांगा ते, काय खातो आम्ही कासया सांगा ते, काय खातो आम्ही कासया सांगा ते. कैसे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे लागते नेनो मुखी, कैसे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो नेनो मुखी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी, कैसे हे लागते नेनो मुखी. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनोमुखी. तुकाराम महाराजांना त्या जेवणातल्या रसाकडे लक्षच नव्हतं त्यांचं. खारट आहे का आळणी आहे, कारण त्यांचं सतत चिंतनात लक्ष असल्यामुळे ते कळलंच नाही. म्हणून साधारण जो रस आहे, या साधारण रसामध्ये संत महात्मे रमलेले नाही. अन्य काही रस आहे. आता काही रस असे आहे की त्याच्यात शहाणे माणसं रस घेत नाही, आणि जे माणसं रस घेतात त्यांचं जीवन ते रस निरस केल्याशिवाय राहत नाही. कळलं ना आपल्याला. त्याच्यामुळे ते त्या रसाविषयी बोलण्यात मलाही रस नाही. विठाला अनेक लोकांना कोणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल या विषयावर काय बोलायचं. परंतु अध्यात्मामध्ये भक्तिरसाचं वर्णन येतं. भक्तिरसाचं वर्णन करताना महाराज म्हणतात, विटेआईसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मज्ञानालाच सुलभ करून आपल्या या वा खऱ्या अर्थानं हा ब्रह्मरस आहे. आणि ब्रह्मरसाला सागर म्हटलंय, सागर समुद्राची उपमा दिलेली आहे. परंतु केव्हा ज्या वेळेला ब्रह्मज्ञान हे समजून घ्यायला अतिशय कठीण असतं आणि ब्रह्मज्ञान सामान्याला कळत नाही, म्हणून संत महात्मे काय करतात, त्याला भक्तीची जोड देतात. मला नेहमी असं वाटतं की वारकरी संतांनी खऱ्या अर्थानं ब्रह्मरस तयार केला. त्यापूर्वी ब्रह्मज्ञान होतं, पण या ब्रह्मज्ञानाला या टाळ पखवाजाची जोड दिली, भजनाची जोड दिली
आणि या ब्रह्मज्ञानाला भजनाची, संकीर्तनाची, टाळमृदंगाची जोड दिल्यानंतर खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मरसात रूपांतर झालं. आता हे लाभोनी मृदंग श्रुती ताळ घोष देवो ब्रह्मरसा लावणी मृदंग श्रुती ताळ घोष देव ब्रह्मरसा आवडीने देवो ब्रह्मरसा आवडी लावणी मृदंग श्रुती ताळ घोष 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 देवो ब्रह्मरसा आवडीने देव ब्रह्मरसा आवडी लावणी मृदंग श्रुती ताळ घोष शिव ब्रह्मरसा आवडी देवो ब्रह्मरसा ब्रह्मरसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. अतिशय महत्वाचं प्रमाण. शेव ब्रह्मरस आवडीने, म्हणजे ब्रह्मरस हा टाळ मृदंग लावल्याशिवाय होत नाही. त्याची जोड दिल्याशिवाय ब्रह्मज्ञान नुसतं पचेल का? जसं लहान लेकरांना मोठी माणसं जसं जेवतात तसं जेवण पचत नाही. 6 महिन्याचं, 8 महिन्याचं, वर्षभराचं बाळ आहे. आपण जशी भाकरी भाजी लावून चुरून खातो तसं नाही. मग ती आजी किंवा आई काय करते, त्या असलेल्या काल्याला खूप पातळ बनवते, दुधात म्हणा, वरणात म्हणा, आणि चमच्यानं किंवा बोटानं मग हळूहळू त्या बाळाला ते भरवतं. म्हणजे त्याला पातळ करून त्याला खाता येईल, त्याला पचेल त्या बाळाला, अशा पद्धतीनं. तसं वारकरी संतांनी ब्रह्मज्ञानाचं रूपांतर, कारण ब्रह्मज्ञान जर घ्यायचं आहे त्याला अधिकारी पाहिजे. अधिकारी कोण आहे? ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, शम मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, श्रद्धा, संतजन आणि ग्रंथ या सगळ्या वचनावरती ज्याची अपार श्रद्धा आहे, उपरम आहे, तितिक्षा आहे, मुमुक्षुत्व आहे, असे सगळे गुण असतील त्यावेळेला तो अधिकारी होतो. समाधान त्याच्याकडे पाहिजे. मग आता एवढे सगळे गुण एका टायमाला कुठे? विवेक म्हणजे मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत हे सकल ब्रह्मांड एका ईश्वरीय शक्तीनं संचालित आहे, अशा पद्धतीची समजूत ज्याला आहे, आणि तद व्यतिरिक्त हे सर्व नाशिवंत आहे. आता हा विवेक सगळ्यांना कुठे आहे? वैराग्य एवढं मोठं सगळ्यांना कुठे आहे? वैताग असतो पण वैराग्य वेगळं. म्हणजे घरात थोडं भांडण झालं म्हणून एक जण म्हणला, आता जे चाललो पंढरीला तर घरीच यायचो नाही. घरचे म्हणले चांगलीच गोष्ट आहे, पंढरीला जात असाल तर बरं आहे, तुम्हाला पुण्य आम्हाला आशीर्वाद. घरची माणसं हुशार होती. या या आमचे आदरणीय महंत कैलासगिरीजी महाराज यांचंही आगमन या ठिकाणी झालंय. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. या विठाला विठाला काहीतरी कुठंतरी करूनच आले असतील. खात्री आहे मोकळे येऊ शकत नाही तसे. खात्री. विठाला रिकाम पण नाहीच आहे या काळामध्ये. अशी परिस्थिती, एवढी धावपळ प्रत्येकाची आहे. महाराजांनी सुद्धा आता रामडोला सेवा केली, पण आपल्या या सेवेमुळे त्यांनी वेळेत थोडीशी लवकर ती सेवा आटोपून इथे सहभागी व्हायचं. आणि आपणही 5 मिनिटामध्ये थांबू. 11:30 आता वाजले असतील माझ्या मते, 11:15 झाले. 5च मिनिटात थांबू, कारण अनेक संत मंडळी आहे, 2-2 शब्द तेही बोलतील, मान्यवर आहे. आणि 10-20 मिनिटामध्ये, कारण ऊन फार आहे, उन्हाच्या आत कार्यक्रम थांबवणं ही आपली जबाबदारी आहे.
सांगण्याचा भाव इतकाच आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला या 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 बरीच सगळी आता महाराज मंडळी आलीत. मी आता थांबण्याचाच प्रयत्न करतो. ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल. हा ब्रह्मरस जो आहे टाळ मृदंग विण्याच्या द्वारा भक्तीच्या द्वारा संतांनी निर्माण केला, सोपा केला. मग सोपा आहे म्हणजे महाराज पुढे या ना, आदरणीय बोरुडे महाराज या पुढे या 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 सगळेच पुढे या. प्रश्न ऐकून सोपा आहे म्हणून कमी उपयोगाचं आहे का? कधी कधी असं होतं एखादं साधन एखादं औषध सोपं वाटलं तर लोकांना वाटतं यानं गुण येतो का नाही, आणि जरा थोडंसं महाग वाटलं की असं वाटतं नाही हे फार महत्वाचं आहे. पण सोपं आहे म्हणून प्रत्येक साधन हे काही साधं असतं असं नाही. सोप्या साधनांमध्ये सुद्धा मोठी गुणवत्ता असते. तसं भक्ती हे साधन, भक्तिरस हे साधन, ब्रह्मरस हे साधन सोपं आहे, पण त्याची गुणवत्ता काय? तर जेने पिडा वारेल. गर्भवासातली पीडा, जन्माला येतानाची पीडा, जीवन जगताना अनेक अनुभवाला येणाऱ्या इडापिडा आणि मृत्यूच्या वेळेची ही पीडा, अशी नाना प्रकारची पीडा या जीवाच्या पाठीशी. म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते मृत्यूच्या नंतरही पुढील कर्मगतीपर्यंत ही पीडा काही माणसाला सोडत नाही, अशी ही सगळी पीडा आहे. पण ही सर्व पीडा भगवंताच्या ब्रह्मरसाने नामस्मरणानं जेने पीडा वारेल. पण महाराज प्रत्येक औषधाला काही पथ्य आहे. पथ्य म्हणजे जे त्या औषधासोबत घ्यायचं, आणि अपथ्य आहे. अपथ्य म्हणजे जे त्या औषध घेण्याच्या काळामध्ये घ्यायचं नाही. आता आपण नेहमी जरा वेगळ्या अर्थानं हा शब्द एक चुकीच्याच अर्थानं घेतो. पथ्य म्हणजे आपण जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणतो. नाही नाही, तो अर्थ चुकलेला आहे. पथ्य म्हणजे जे घ्यायचंय ते, आणि अपथ्य म्हणजे जे टाळायचंय ते. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात या ब्रह्मरसाच्या सोबत पथ्य म्हणून काय घ्यायचं, तर ते सरळच घेऊ आपण. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. पथ्य नाम विठोबाचे, भगवंताचं नाम हेच पथ्य आहे. ते या ब्रह्मरसाच्या सोबत सतत घ्यायचंय, बाकीचं काही घेऊ नये. आणि कवाचे न सेवी भवरोगाय से जाय. जन्म मृत्यूचं दुःख सुद्धा या ब्रह्मरसानं सहज दूर होत आहे. मग अनेक काय क्षुल्लक आहे. महाराज म्हणतात क्षुल्लक निराशा आणि दुःख का बरी होणार नाही. विठोबा या भागातून ज्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्याचं नेतृत्व केलंय असे आपले सर्वांचे आदरणीय स्नेही विठ्ठलरावजी लंघे पाटील हेही आलेत. आदरणीय महंत कैलासगिरीजी महाराज आले. आदरणीय अशोक महाराज बोरुडे आलेत. कितीतरी सगळी महाराज मंडळी, मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज जे म्हणतात जन्म मृत्यूचं दुःख सुद्धा या नामस्मरणानं जातंय. संतांनी तो अनुभव घेतला. नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी. मला वाटतं आपण जे साधन करतो मायबाप हो, त्याच्यावरती आपला विश्वास आणि श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. गंगेत स्नान केल्याने पाप जातं याच्यावर विश्वास असेल तरच ते शक्य आहे, अन्यथा पाप क्षालन होणार नाही. नामस्मरणानं मोक्ष मिळतो यावर विश्वास असेल तर विश्वासतो करी स्वामीवरी सत्ता. आणखी एका ठिकाणी म्हटलं विश्वास हे भांडवल आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, उडती सोस सेवेचाची. विश्वास हे भांडवल आहे. विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून अनिक वाचे न सेवी भवरोगाय से जाय अनिक काय क्षुल्लके. इतकंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात की आणखी जी भूतबाधा आहे. आता भूत शब्द या ठिकाणी भूतप्रेत या अर्थानं महाराजांना अभिप्रेत नसावा, किंबहुना नाही. तो भूभवती होणे, जे निर्माण झालंय, जे जन्माला आलंय, असं जे सगळं भौतिक जग आहे, आणि या भौतिक जगापासूनही जी पीडा मानवाला होते, म्हणजे पंचमहातत्व आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि पंचमहातत्वाचं हे शरीरही आहे. मग शरीराची पीडा काय, पंचतत्वाची पीडा काय, किंवा निर्माण झालेल्या या सगळ्या पदार्थांची, कारण त्याही गोष्टी माणसाला कधी कधी पीडा देतात.
आणि म्हणून ही पीडा या नामस्मरणानं वारेल, ही भूतांची पीडा वारेल अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नो हे बाधा 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 अनेक कदा भूतांची अनेक कदा भूतांची पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे अनेक कदा भूतांची अनेक कदा भूतांची पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवे अनेक वाचे अनेक वाचे अनेक वाचे होता सेवी आ
आणि कवाच नसवे बाबाजी आणि कवा